मग आई काय करू म्हणला, काय कर, अरे स्वतःच्या उद्धाराचं काहीतरी कर. काय होय, सद्गुरूला शरण जाय. गुरु शिवाय तरुण उपाय नाही. आई इकडे ऐका, गुरु शिवाय जीवनात तरुण उपाय नाही. सद्गुरूला, चांगल्या योग्य सद्गुरूला जीवनात मंत्र घ्या. म्हणून सद्गुरूला शरण जा. कोण आई सांगायली, मग त्याच्याकरता काय करावं लागेल, की असा राजा म्हणून जाशील तर ती उपाधी घेऊन जाशील. राजा म्हणून तुला जाता येणार. काय करू आई, भगव वस्त्र मागवलं आणि ते राज्याचे जेवढे कपडे होते, अलंकार होते, त्या गोपीचंदाने काढले माय आणि भगव वस्त्र आणि सांगितलं आता काय करा, 3 पदराची झोळी बनवा. भगव वस्त्र घेतली, हातात झोळी घेतली आणि आता भिक्षा मागायला जायचं. पण हा लोभ आडवा येईल, प्रीती आडवी येईल बायकोची म्हणून काय सांगितलं, सर्वप्रथम निघाला आपली आवडती बायको होती, त्या बायकोच्याच दाराला गेला आणि दाराला गेला, हातात झोळी, भगवे वस्त्र घातलेले आणि त्या गोपीचंदांना आवाज दिला, भिक्षा वाळा माय, निरंजन माय, भिक्षा ना भिक्षा. बायकोला म्हणायला माय, माय म्हणलं की अंतःकरणाला वेडा बसते, म्हणून बघा म्हणून बघा. आणि आई म्हणलं की थोडं कमी, आणि मम्मी म्हणल्या काहीच होत नाही, जिवळ वाकणा. आणि माय म्हणा की इथं 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 ताण पडते बघा. माय हे अंतःकरणाला हेलकावा देणारा शब्द आहे. म्हणून सहज प्रवृत्ती आहे. तुम्हाला काही काटा मोडू द्या, ठेस लागू द्या, मम्मी निघना, माय निघते. मम्मी उभं लावलंय आपण, पप्पा सांगा कुणाचे. आता यालाच माहित नाही पप्पा कुणाचे, तर मम्मीला माहित नाही, मग पप्पाला माहित नाही मम्मी कुणाची. अरे संसार, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. हे नाही मम्मी पप्पा नाही बघा, हे माय माय असं म्हटल्या बरोबर आवडती बायको होती, धावत आली, मालकाचा आवाज दिसायला, माय का म्हणून म्हणायत. मग पाहिलं, भगवे वस्त्र, हातात जोडी. आता संपलं, म्हणजे जानू नाही जाणे नाही, आता संपलं. आता मी झालो महाराज. भिक्षा घेतली, निघाले. मी का सांगायलो, इथं राहता आलं पाहिजे, राहू नका असं नाही. याच्यात राहायचं आयुष्यामध्ये, भोगामध्ये, आणि त्याचा त्याग सुद्धा त्याच्यात लवकर करून टाकायचा. त्याग करता आलं पाहिजे, ते सोडता आलं पाहिजे. आपल्याला सोडता येत नाही म्हणून दुःख आहे. संसारात चिटकून